बरं, आता पुढच्या काही दिवसामध्ये पैसे येतील तर काय करणार पैशाचं? आणि साडी घेणार, बांगड्या भरणार, बर दादाला एक राखी घेणार. बर काय कामाला गेलं तर त्यात 500 पण भेटत नाहीत आम्हाला महिन्याला. तिथे 3000 रुपये भेटले ते आनंद झालाय आमच्या दादांनी. की दादा हे सगळ्यांना सर्व सामान्य समजतात आणि हे जे विरोधक बोलत आहेत हे दुसरं काही नाही की त्यांचा पक्ष मोठा व्हावा त्यासाठी हे बोलत आहेत. सरकारनं महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि त्याचे पैसे आता महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला देखील सुरुवात झालेली आहे. मी सध्या आहे बारामतीतल्या आमराई परिसरामध्ये. माझ्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्या खात्यात देखील पैसा जमा व्हायला लागल्यात. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. ताई, पैसे जमा झाले का? कधी फॉर्म भरला होता? 2-3 दिवस झाले पैसे जमा झालेत अकाउंटला. आणि फॉर्म काहीतरी 1 तारखेला भरला होता. 1 तारखेला भरला हो. होता. कसं वाटतंय सरकारने तुम्हाला आता, म्हणजे 2 महिन्याचे मिळून 3000 रुपये दिलेत, म्हणजे रक्षाबंधनला एक भावाकडून गिफ्ट दिलंय, कसं बघताय याकडे? खूप आनंद वाटतोय. दादांकडून आम्हाला पैसे भेटलेले भावाकडून एका. मस्त वाटते. आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी पण उपयोग होतोय त्याचा. आम्ही धुणं भांड्याची कामं करतो, महिन्याला आम्हाला 500 रुपये एक घरचे भेटतात. तर मग दादांकडून आम्हाला 1500 रुपये महिन्याला भेटते तर आम्हाला खूप आनंद वाटतोय. काय सांगाल मावशी, पैसे जमा झाले का? हो, झाले जमा झाले. हो. काय करणार आता इथं पैशाचं? लेकरा बाळांना शिक्षणासाठी, अच्छा. घर खर्चासाठी हं. दादांकडून पैसे मिळतात ते आम्हाला छान वाटतं. दर महिन्याला मिळायला पाहिजे असं दर वाटतं? महिन्याला मिळावे अच्छा. अशी इच्छा आहे आमची. अच्छा. काय सांगाल, हातभार लागतो 1,500 ने? मला पण पैसे मिळालेले इथे 16-17 तारखेपासून पैसे मिळालेले आहेत दादांचे. तर हे पैसे मी म्हणजे असे आज 30-40 वर्ष झाले हे पैसे असे कुणाला मिळालेले नव्हते. पण ह्या दादांच्या कृपेने हे पैसे मिळालेत. ही स्कीम सतत राहावं का? अच्छा. हे पैशाचं मी काय करेल, माझा एक भाजीचा गाडा आहे त्याच्यासाठी मी हे पैसे वापर करेल आणि माझ्या भाजीचा गाडा वाढवल ह्या पैशातून. तर दादांच्या आशीर्वादाने मला काय मिळेल का? अच्छा. आपल्यासोबत आणखी काय महिला आपण त्यांची बात करू. मावशी, पैसे आले का? आले की आले का? काय करणार 3000 रुपये? काय पोरांना शिक्षणाला ह्याला. शिक्षणाला? बर. घराला हातभार लागतो 1,500 ने? लागतो की. लागतोय का? काय कामाला गेलं तर त्यात 500 पण भेटत नाहीत आम्हाला महिन्याला. तिथे 3000 रुपये भेटले ते आनंद झालाय आमच्या दादांनी. ताई, पैसे जमा झाले? हो. कसं बघताय राज्य सरकारनं पैसे दिलेले आहेत? खूप चांगलं वाटतंय. दादांतर्फे आम्हाला हे पैसे 1500 रुपये मिळतात अशीच अपेक्षा माझी आहे. दादांतर्फे पैसे मिळतात आम्हाला खूप अभिमान आहे. असेच पुढे चालू राहावं, पैसे स्कीम बंद नाही व्हावी, आम्हाला असेच मुलाबाळांसाठी आधार मिळावा असं आम्हाला वाटतं. आपल्यासोबत अन्य काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. मावशी, पैसे मिळाले? नाही मिळाले आम्हाला. नाही मिळाले. फॉर्म भरलाय? अच्छा. बरं, आता पुढच्या काही दिवसामध्ये पैसे येतील तर काय करणार पैशाचं? आणि साडी घेणार, बांगड्या भरणार, बर दादाला एक राखी घेणार. बर झाले, ह्याच्या पुढे काय करणार? मावशी, पैसे आले का? नाही नाही आले का? काय करणार पैशांचं? पोरांना शाळाला ह्याला शिक्षणाला घालवणार, घरात घालवणार. अच्छा. दादांना असं ठेवा म्हणावा शेवटपर्यंत आम्हाला. विरोधक सातत्यानं असं म्हणतायत की ही जी योजना आणलेली आहे ती एक पुढच्या निवडणुका डोळ्यावर समोर ठेवून आणलेली आहे, त्याचा फायदा होईल त्यांना, असं त्यांना वाटते. पण असं काय होणार नाही. तुम्हाला काय वाटतंय? मला नाही वाटत की असं काय आहे, कारण की दादा हे सगळ्यांना सर्व सामान्य समजतात आणि हे जे विरोधक बोलत आहेत हे दुसरं काही नाही की त्यांचा पक्ष मोठा व्हावा त्यासाठी हे बोलत आहेत. आणि दादांचं कसं आहे, गोर गरीब कोणी असू दे, कोणत्या जातीचं असू दे, ते कधी मागे हटत नाहीत, प्रत्येकाला मदतीला पुढे येत असतात. आता आम्हाला ही घरं दिलेत, 1 रुपया सुद्धा घेतलेला नाही, आम्हाला ही घरं अशीच देणार आहेत. आणि जे खात्यात पैशाचं जे बोलतायत, माझं अजून आलेलं नाहीये, पण मला गॅरंटी आहे की अजित दादा हे प्रत्येक बहिणीला आपली रक्षाबंधनची भेट हे प्रत्येक बहिणीला मिळणार आहे. आणि मी इतकी खुश आहे की दादांनी सगळ्यांसाठी चांगली योजना काढली आणि ही योजना अशीच पुढे जावी. राजकीय फायदा होईल असं वाटतंय का या योजनेचा? हा, होईल की. हो, होईल. कुणाला होईल? सगळ्यांनाच. सगळ्यांना होईल. ज्यांनी पैसे दिलेत त्यांना होईल. हो. काय वाटतं मावशी?
आनंद वाटतोय. आनंद वाटतोय. काय करणार पैशाचं? आले का पैसे? घर खर्च ही हा? साडी घेणार. साडी घेणार? पैसे आले का? नाही अजून आले. नाही आले. ताई तुमचे आले आलेत का? काय काय केलं पैशाचं? काढले का म्हणजे? नाहीत काढले अजून नाही काढले. काय करणार आहात? मुलीच्या शाळेसाठीच. मुलीच्या शाळेसाठी हातभार लागतोय म्हणजे सगळ्याला लागतोय ना. तर या होत्या बारामतीतल्या आमरा इथल्या महिला की ज्यांनी आहेत त्या आभार मानलेले आहेत. 2 दिवसापूर्वी याच ठिकाणी काही महिलांना विचारला असता त्यांनी त्याला विरोध केला होता. महागाई कमी करावं अशी मागणी केली होती. परंतु या ज्या महिला म्हणता आहेत की 1,500 रुपये दिल्यानं ज्या आहेत त्या आम्हाला घराला उपयोगी पडतात, आमच्या मुलांच्या शिक्षणाला उपयोगी पडतायत, त्याच्यामुळे ही जी योजना आहे अशीच पुढे चालत राहावी अशी या महिलांची मागणी आहे. कॅमेरा पर्सन धीरजसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.